नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या YouTube चॅनलवर. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत MA एज्युकेशन शिक्षणशास्त्र या पदवीचा अभ्यास करीत असताना दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला एज्यू 606 रिसर्च प्रोजेक्ट वर्क या विषयाचे कृती संशोधन आराखडा, शोधगंगावरील 2 संशोधन साहित्याचा आढावा तसेच संशोधन कार्याचे वेळापत्रक अपलोड करावयाचे असते आणि ते कशा प्रकारे करायचे त्यासाठी एक प्रणाली विकसित केलेली आहे. ऑनलाईन संशोधन प्रकल्प सादरीकरण आणि माहिती प्रणाली अशी एक प्रणाली या ठिकाणी YCMOU यांनी विकसित केलेली आहे आणि त्यावर आपल्याला एका 606 या विषयाचे कृती संशोधन आराखडा, शोधगंगावरील 2 संशोधन साहित्याचा आढावा तसंच संशोधन कार्याचे वेळापत्रक हे या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच सर्व गोष्टी कशा पद्धतीने अपलोड करायच्या हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व MA एज्युकेशन करीत असलेल्या बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. मोबाईलवर जर हे काम करत असाल तर मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट निवडून घ्यायचं आहे. तिथे आल्यानंतर आपल्याला ही जी या ठिकाणी जी या पोर्टलची लिंक जी आहे ती या ठिकाणी जी दिसते ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करून आपण डायरेक्ट या ठिकाणी याल. इथे आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक YCMU चा एक इंटरफेस दिसेल आणि थोडंसं खाली आपण स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला पोर्टलवरील ऍक्सेस बाबत दिसेल. इथे स्टुडंट पोर्टल आहे, LSC लॉग इन आहे, ऍडमिन पोर्टल आहे, इंटरनल गाईड आणि एक्सटर्नल गाईड असे एवढे पोर्टल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. इकडे स्टुडंट युजर गाईड आहे, प्रत्येकाचे युजर मॅन्युअल या ठिकाणी दिलेले आहेत. तर इथे आपल्याला आपण स्टुडंट आहोत म्हणून आपण स्टुडंट पोर्टलच्या या बाणाला क्लिक करणार आहोत आणि अशा पद्धतीने एक नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. इथे आल्यानंतर आपल्याला एक सूचना विचारली जाईल, हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड. आता ऑलरेडी आपण आपल्याकडे PRN नंबर आहे, परंतु या ठिकाणी या पोर्टलवर आल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं, आपल्याला काही माहितीचं सत्यापन करावं लागतं. तर इथे नो या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला PRN नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय PRN यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपला जो काही PRN नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे आणि इथे व्हेरीफाय PRN यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर PRN नंबर आपला व्हेरीफाय झाला अशी सूचना येईल. थोडंसं खाली सरकल्यानंतर आपल्याला एक व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला इथे आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल किंवा आपण आपल्या ईमेल ID ने सुद्धा हा OTP प्राप्त करून आपल्या या PRNचं व्हेरिफिकेशन करू शकाल. तर आपल्याला इथे आपलं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP ला सेंड करायचा आहे. OTP ला सेंड केल्यानंतर OTP सेंड असा मेसेज आपल्याला येईल. याला ओके करायचं आहे. थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला OTP टाकण्यासाठी इथे एंटर व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी एंटर कोड जो काही आला असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आलेला OTP टाकून याला व्हेरीफाय OTP करायचा आहे. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल आणि या ठिकाणी आपल्याला जो पासवर्ड डिफॉल्ट पासवर्ड दिला जाणार आहे, युअर डेट ऑफ बर्थ इज युअर पासवर्ड असणार आहे. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर येईल. जो करंट पासवर्ड जो आहे तो आपली डेट ऑफ बर्थ असणार आहे आणि आपण या ठिकाणी न्यू पासवर्ड क्रिएट करून चेंज पासवर्ड याला क्लिक करणार आहोत आणि जो न्यू पासवर्ड आपण टाकणार आहोत तो सुद्धा 6 कॅरेक्टर मिनिमम असला पाहिजे आणि ज्यामध्ये अल्फाबेट, कॅपिटल, स्मॉल आणि नंबर आणि एक सिम्बॉल अशा पद्धतीचा एक सुंदर पासवर्ड आपण तयार करून ठेवावा आणि तो लक्षात देखील ठेवावा, कुठेतरी लिहून ठेवा. पासवर्ड चेंज केल्यानंतर चेंज पासवर्डला क्लिक करायचं आहे. आपला पासवर्ड चेंज सक्सेसफुल होईल. याला ओके करूयात आणि अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा आपल्या स्टुडंट लॉग इनवर आपण या ठिकाणी येऊन जाल. इथे आपण जो आपला PRN नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड आता नव्यानं आपण सेट केला तो टाकायचा आहे आणि साइन इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. साइन इन या बटनाला क्लिक केल्यानंतर आपणासमोर आपला अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होईल. इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती चेक करून घ्यायची आहे आणि ही इन्फॉर्मेशन आपण अचूक पाहायची आहे. जर यामध्ये काही विसंगती असेल तर आपण आपल्या स्टडी सेंटरशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला जे कॉलेज किंवा आपली जी माहिती आहे ती इथे अचूक पाहून घ्यायची आहे.
आणि यामध्ये जर विसंगती असेल तर आपल्या स्टडी सेंटरशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. जर इथे आपल्याला समजा ही भाषा समजत नसेल तर आपण इथे लँग्वेज देखील चेंज करू शकतो. इथे सिलेक्ट लँग्वेजला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला जी भाषा हवी असेल ती भाषा आपण इथे सिलेक्ट करू शकता आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे संपूर्ण माहिती आपल्याला पुन्हा आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण पाहू शकता. तर इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव या डाव्या कोपऱ्याला दिसेल, PRN नंबर दिसेल, इथे प्रोफाईल दिसते. त्याखाली माझे प्रकल्प या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे समजा सुरुवातीला इंग्लिशमध्ये माहिती दिसेल आणि ही माहिती जर समजा आपल्याला मराठीत पाहिजे असेल तर आपण पुन्हा इथे सिलेक्ट लँग्वेजला क्लिक करूयात. मराठी या ऑप्शनला क्लिक करूयात. भाषा निवडल्यानंतर आपल्याला इथे स्थिती मार्गदर्शक दिसतायत. आपलं स्टेटस दिसतंय. जर प्रलंबित आपले थेसिस असतील तर आपण इथे प्रलंबितसाठी पिवळा रंग दिसतोय. जर आपण सबमिट केले तर निळ्या रंगामध्ये दिसेल. जर आपलं मंजूर झालं असेल तर आपल्याला हिरवा रंग दिसेल आणि नाकारले तर आपल्याला लाल रंगामध्ये आपल्याला हे टॅब दिसतील. थोडंसं नियुक्त संशोधन प्रकल्प थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला इथे कार्यक्रम भाग, विषय संशोधन विषय, अपलोड सद्यस्थिती, अंतर्गत मार्गदर्शक, बाह्य मार्गदर्शक असे एवढे अनुक्रमांक आपल्याला दिसतायत. या अनुक्रमणिका आपल्याला या ठिकाणी दिसते. इथे आपला कार्यक्रम M83 आणि आपला भाग वर्ष 2 सेमिस्टर 3 आणि आपल्याला सर्वप्रथम इथे संशोधनाचा प्रस्ताव दिसतोय. त्यानंतर शोधगंगेवरील उपलब्ध असलेल्या 2 संशोधन प्रकल्पाचा सारांश, त्यानंतर महिन्यानुसार संशोधन उपक्रम असे 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. आता अपलोड करण्यासाठी समजा आपल्याला या ठिकाणी प्रकल्प सबमिट करा या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं संशोधन प्रकल्प सबमिट करण्यासाठी आपल्याला फाईल ही फक्त PDF स्वरूपातच असली पाहिजे. या फाईलचा आकार 10 KB ते 20 MB पर्यंतचा असला पाहिजे. इंग्रजी व मराठी दोन्ही शीर्षके आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत आणि सबमिट करा वर क्लिक करण्यापूर्वी आपल्या सबमिशनचं पुनरावलोकन करायचं आहे. जेणेकरून त्यामध्ये आपल्याला जर काही चूक झाली तर पुन्हा आपल्याला यामध्ये बदल करता येणार नाही. प्रकल्पाचं शीर्षक देण्यासाठी आपल्याला इथे संशोधन प्रकल्पाचे शीर्षक हे इंग्रजीत आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे आपण जसं मराठीमध्ये बोलतो तसंच इंग्रजी टायपिंग या ठिकाणी करायचं आहे. आता मी ऑलरेडी यासाठी एका ठिकाणी नोटपॅडवर अशा पद्धतीचं टायपिंग करून ठेवलेलं आहे. ते मी या ठिकाणी घेतोय किंवा आपण डायरेक्ट इथे टाईप करायचं आहे. अशा पद्धतीचं जी काय आपली संशोधनाची प्रकल्पाचं शीर्षक आहे ते आपल्याला या ठिकाणी इंग्रजीत जसं आपण मराठी बोलतो तसंच टाईप करायचं आहे आणि त्यानंतर संशोधन प्रकल्पाचं शीर्षक इथं आपल्याला रेग्युलर मराठीमध्ये टाईप करायचं आहे, जे की आपण ऑलरेडी आपलं संशोधनामध्ये घेतलेलं आहे. ते देखील मी इथं थोडंसं वेळ वाचावा म्हणून इथे टाईप करून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते आपल्याला इथे आलेलं दिसतंय. तर हे झाल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला JPG, PDF रूपांतर करायचं आहे. इथे ऑलरेडी आपण PDF बनवून ठेवलेली आहे, जिची साईज 10 KB ते 20 MB फॉर्मॅटमध्ये असायला हवी. आता जी फाईल आपण ज्या ठिकाणी ठेवली त्यासाठी फाईल ब्राउज करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि समजा आपण डाउनलोड्समध्ये ही फाईल ठेवलेली आहे, त्यामुळे आपला प्रोजेक्ट आहे तो आपण त्या नावाने अचूक सेव्ह करून ठेवायचा आहे. गोंधळ करायचा नाहीये, त्याला रिनेम करून ठेवायचा आहे फाईलला. ती फाईल इथून घ्यायची आहे, सिलेक्ट करायची आहे, याला ओपन करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला ती फाईल या ठिकाणी आलेली दिसेल आणि साईजचा आकार सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता पुन्हा एकदा आपल्याला सबमिट करण्यापूर्वी सूचना दिलेली आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही शीर्षके आपले सत्तापित असणं आवश्यक आहे, जे की आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर योग्य PDF फाईल अपलोड केली का? मी त्यासाठीच सांगितलं की आपली फाईलला रिनेम करून ठेवा, जेणेकरून आपण कोणती फाईल अपलोड करणार आहे त्यासाठी तीनही फाईलचं रिनेम प्रॉपर करून घ्या. दस्तऐवज पुनरावलोकनाचे केलेले आहे का? जे डॉक्युमेंट आहे त्याचं छाननी केलेली आहे का? ते तपासून पाहिले आहेत का? सर्व माहिती अचूक असल्यास त्याची पुष्टी केली आहे का? आपली सगळी माहिती बरोबर आहे का? याची पुष्टी करायची आहे. आता आपली फाईल या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते. याला अपलोड आणि पुनरावलोकन याला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपली फाईल या ठिकाणी अपलोड होताना आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि याचा प्रिव्ह्यू सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. अशा पद्धतीचा प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी भेटेल आणि आपण जे पेज
जितकं काही पेज आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसतील. आणि जर आपला डॉक्युमेंट चुकला असेल तर याला सबमिट करायचं नाही. इथे री अपलोड फाईलचा सुद्धा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. इथे आपण फुल स्क्रीन मध्ये सुद्धा ही फाईल पाहू शकता. तर अशा पद्धतीनं आपली जे काही रिसर्च प्रोजेक्ट आहे तो अशा पद्धतीने इथे अपलोड करायचा आहे. खात्री करायची आहे आणि खात्री केल्यानंतरच आपल्याला कन्फर्म अँड सबमिट प्रोजेक्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण सबमिट अँड याला क्लिक करूयात. इथे कन्फर्म सबमिशन विचारेल. यू कॅनॉट एडिट ऑर री अपलोड आफ्टर सबमिशन. आपण सबमिशन केल्यानंतर पुन्हा याला बदल करू शकणार नाही. येस सबमिट फायनल प्रोजेक्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं इथे स्टेटस रिसर्च प्रपोजल अप्रुव्हल पेंडिंग ॲट LSC म्हणजे पुढील पातळीवर आपल्याला ते गेलेलं दिसेल आणि त्याचा रंग सुद्धा आपल्याला या ठिकाणी बदललेला दिसेल. त्यानंतर दुसरी जी कृती आहे समरी ऑफ 2 रिसर्च प्रोजेक्ट. आता हेच कळत नसेल तर आपण इथे परत एकदा मराठी लँग्वेज निवडून घेऊयात. हे पहा, शोधगंगेवरील उपलब्ध असलेल्या 2 संशोधन प्रकल्पाचा सारांश हा आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यासाठी प्रकल्प सबमिट करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची साईज 10 KB ते 20 MB पर्यंत पाहिजे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही शीर्षक आपल्याला इथे द्यायची आहेत. आणि इथून फाईल ब्राउज करायची आहे. ब्राउज केल्यानंतर आपल्याला शोधगंगेवरील कृतीची जी फाईल जी PDF आपण ठेवली तिला बरोबर निवडायचं आहे. ओपन करायचं आहे. इथे अपलोड आणि पुनरावलोकन यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला त्या फाईलचा प्रिव्ह्यू या ठिकाणी आलेला दिसेल की आपल्याला शोधगंगावरील 2 संशोधन अहवालाचा आढावाच आपण अपलोड करतोय का, तर तो केलेला आहे. आता त्यालाही जर चुकीचं झालं असेल, इथे पहा सर्व 14 पृष्ठे सत्यापित झालेली आहे असं ऑलरेडी व्हेरीफाय झालेलं आहे. फाईल जर चुकली असेल तर पुन्हा अपलोड करू शकता. फुल स्क्रीनवर पाहिजे असेल तर इथे फुल स्क्रीनच्या ऑप्शनला आपण हा प्रिव्ह्यू पुन्हा पाहू शकता. बरोबर असेल तर आपण प्रकल्पाची पुष्टी करा आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड सबमिट प्रोजेक्ट याला येस सबमिट फायनल प्रोजेक्ट करूयात. केल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा अप्रुव्हल पेंडिंग ॲट LSC या लेवलवर पुढे गेलेलं दिसतंय. त्यानंतर आपली शेवटची जी कृती आहे मंथ वाईज रिसर्च ऍक्टिव्हिटी याला सबमिट प्रोजेक्टला आपण क्लिक करूयात. याची साईज सुद्धा 10 KB ते 20 MB पर्यंत असायला हवी. फाईल ज्या ठिकाणी ठेवली त्याला ब्राउज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि संशोधन कृती 3 याला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर अपलोड अँड प्रिव्ह्यू ला क्लिक करायचं आहे. आपण जे अपलोड करतोय त्याचा प्रिव्ह्यू या ठिकाणी दिसेल. संशोधन कार्याचे वेळापत्रक अगदी बरोबर फाईल आपण या ठिकाणी घेतलेली आहे. चुकीची झाली असेल तर री अपलोड करा. नसेल तर आपण इथे कन्फर्म सबमिट प्रोजेक्ट यावर क्लिक करायचं. येस सबमिट टू फायनल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपले 3ही प्रोजेक्ट या ठिकाणी सबमिट झालेले आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला कृती संशोधन आराखडा, त्यानंतर शोधगंगेवरील 2 कृती संशोधन साहित्याचा आढावा तसंच संशोधन कार्याचं वेळापत्रक हे 3ही कृती आपल्याला या MA एज्युकेशनच्या द्वितीय वर्षामध्ये या ऑनलाईन संशोधन प्रकल्प सादरीकरण या पोर्टलवर आपल्याला अपलोड करायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे. धन्यवाद.